नमस्कार, मी प्राध्यापक प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचलेच पाहिजे. आणि त्याहून अधिक म्हणजे आपले व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडले विद्यार्थी मित्रांनो, तर लाईक मात्र नक्की करत चला आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करा. GDCA आणि CHM परीक्षा मे 2026 या मे 2026च्या परीक्षेसंदर्भातील विभागाने तुम्हाला जानेवारी महिन्यामध्येच परीक्षेचं पूर्ण अधिसूचना नोटिफिकेशन डिक्लेअर केलेलं आहे. यावरती व्हिडिओ देखील मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. अधिसूचनेमध्ये तुम्हाला परीक्षेचे केंद्र दिलेले आहेत, परीक्षेची शैक्षणिक पात्रता दिलेली आहे, परीक्षा कधी घेतली जाणार आहे याची संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला अधिसूचनेमध्ये दिली. मे महिन्यामध्ये ऑफलाईन तुमची परीक्षा होणार आहे 26, 27, 28 मे 2026ला. तर या परीक्षेसाठी अर्ज कसा सादर करायचा आहे आपल्याला ऑनलाईन आपल्याला अर्ज सादर करायचा आहे आणि परीक्षा ही तुमची ऑफलाईन होणार आहे, हे पहिलं लक्षात घ्या. बरेचसे विद्यार्थी प्रश्न विचारतात, परीक्षा ऑनलाईन होणार आहे का, कुठेतरी चुकीचं ऐकू नका रे. परीक्षा ही तुमची ऑफलाईन होणार आहे, एक गोष्ट लक्षात घ्या. ओके, फक्त तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे परीक्षेसाठी. मग या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी विभागाने तुम्हाला 9 जानेवारी 2026 ते 23 फेब्रुवारी 2026 पर्यंत लास्ट डेट दिलेली आहे. पण आपल्याकडे काही विद्यार्थी लेट कमर्शियल असतात. सर, आम्हाला लेट माहिती कळाली किंवा काहींना आधीच माहिती असतं, पण सर फॉर्म आम्ही लेट भरू, अजून भरपूर वेळ आहे, 23 फेब्रुवारी पर्यंत लास्ट डेट आहे, मग आम्ही 15, 16, 20 फेब्रुवारी पर्यंत फॉर्म फिलअप करू. एक गोष्ट लक्षात घ्या, वेबसाईट एकच आहे, त्यामुळे वेबसाईट पण थोडंसं वर्किंग लोडवर येणार असेल तर विद्यार्थी मित्रांनो थोडं आधीच आपण फॉर्म फिलअप करणं तितकंच गरजेचं आहे. येतोय महत्त्वाचा मुद्दा लक्षात. आणि फॉर्म कसा फिलअप करायचा याचा डिटेल्समध्ये मी व्हिडिओ तुम्हाला अपलोड करून दिलेला आहे, तो एकदा व्यवस्थित पहा. कारण तुम्ही काय करता, कुठेतरी शॉर्टकट ऐकत बसतात आणि मग पुन्हा तुम्हाला अडचणी निर्माण होतात फॉर्म भरताना. त्यामुळे एकदा 10, 15, 20 मिनिटं तुमचे जातील, पण ती कन्सेप्ट एकदा समजून घ्या. फॉर्म कसा फिलअप करायचा, महत्त्वाची कागदपत्र काय लागणार आहे, तर ही सगळ्या डिटेलमध्ये एकदा व्यवस्थित समजून घ्या. एका ब्लँक पेपरवरती हे सर्व गोष्टी लिहा, तेवढी कागदपत्र तुम्ही सोबत ठेवा आणि मग फॉर्म फिलअप करा. येतोय महत्त्वाचा मुद्दा लक्षात. तर आता हे झालं तुमचं थोडंसं फॉर्मच्या संदर्भातले डिटेल्स. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, जो तुम्ही युजर नेम आणि पासवर्ड बनवणार आहात, तुम्ही स्वतः फॉर्म भरणार असाल तर काही अडचण नाहीये. तुम्ही जो युजर नेम पासवर्ड बनवला आहे तो व्यवस्थित जतन करून ठेवा, सेव्ह करून ठेवा. किंवा तुम्ही सायबरला कुठे फॉर्म भरणार असाल तर त्यांना सांगा की बाबा तुम्ही जो आम्हाला युजर नेम पासवर्ड सुरुवातीला बनवला आहे आमच्या प्रोफाईल आयडीचा, तो आम्हाला द्या. आणि तो तुम्ही तुमच्या जे काही ॲप्लिकेशन फॉर्म भरणार आहे त्याची प्रिंट काढा, प्रिंटच्या पाठीमागे तो लिहून ठेवा, तसेच तुमच्या मोबाईलमध्येही तो सेव्ह करून ठेवा. कारण बऱ्याच वेळा होतं काय, सर आम्ही फॉर्म भरतो, मग हॉल तिकीटचं करेक्शन येतं किंवा आमचा फॉर्म रिजेक्ट झाला का ॲक्सेप्ट झाला हे पाहण्यासाठी किंवा आम्हाला निकाल पाहण्यासाठी त्या ठिकाणी युजर नेम पासवर्डची आवश्यकता असते. मग सर पासवर्डच आठवत नाही, युजर नेमच आठवत नाही, मग ही तुमची कारणं नंतर चालू होतात. कारण हा युजर नेम आणि पासवर्ड विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्वतः तयार करत असतात, त्यामुळे विभागाला दोष देऊन चालणार नाही की सर आम्हाला युजर नेमचा मेसेजच आला नाही, पासवर्डचा मेसेजच आला नाही. तो तुम्ही सुरुवातीला स्वतः क्रिएट करणार आहात, त्याच्यामुळे तुम्ही जो बनवणार आहात तो अगदी तुमच्या लक्षात राहील, या पद्धतीनेच बनवा. ओके, चला इथपर्यंत आता हे महत्त्वाचं कळालं. आता येऊया आपल्या परीक्षेच्या संदर्भातल्या विषयाकडे. बरेचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये GDCA आणि CHM परीक्षाबद्दलचे आणखीन खूप सारे प्रश्न निर्माण झालेले आहेत की सर आतापासून अभ्यासाला सुरू केलं तर आमचा मे 26 पर्यंत अभ्यास होईल का, हा तुमचा पहिला प्रश्न. बरोबर की नाही, मे 26 पर्यंत तुमचा अभ्यास होईल का? कारण सर आम्ही जॉबला आहोत, सर आम्ही गृहिणी आहोत, आम्ही जॉब देखील करते आहे, पण मला ह्या परीक्षा द्यायच्या आहेत. मग सर फर्स्ट अटेम्प्टमध्ये ही परीक्षा आम्ही कशी क्वालिफाईड करावी, फर्स्ट अटेम्प्टमध्ये या परीक्षेचं आम्ही अभ्यासाचं नियोजन कसं करावं. आम्ही तर नवीन आहोत, पण आम्हाला परीक्षेबद्दलचं माहीतच नाही आहे. किंवा काही रिपीटर विद्यार्थी असतील, त्यांना परीक्षेबद्दलचं शेड्यूल माहिती झालं असेल, पण तरी देखील ते विद्यार्थी अजून कुठेतरी तळ्यात मळ्यात आहेत. सर अभ्यास कसा करावा कळत नाही आहे. मार्केटेबल पुस्तकं देखील आणली आहेत. काही नवीन विद्यार्थी असतील, त्यांनी मार्केटेबल पुस्तकं आणली असतील, तर काही टेन्शन घेऊ नका. अगदी सोप्या आणि साध्या भाषेमध्ये महत्त्वाचेच टॉपिक
महत्त्वाचेच मुद्दे, महत्त्वाचेच कंटेंट पॉईंट आणि परीक्षा ओरिएंटल येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण सविस्तरपणे डिस्कस करणार आहोत. आणि यासाठी तुम्हाला जर प्रशांत क्लासेसची बॅच जॉईन करायची असेल अगदी कमीत कमी वेळामध्ये, आता तुम्हाला जर जास्तीत जास्त अभ्यास करायचा असेल तर खास तुमच्यासाठी 2 फेब्रुवारीपासून मी एक बॅच सुरू करतो आहे. त्यामुळे कुठेही वेळ वाया घालवू नका. 2 फेब्रुवारीच्या बॅचला ज्यांना जॉईन करायचं असेल त्यांनी 31 जानेवारीपर्यंत आपले प्रशांत क्लासेसचे ॲडमिशन पूर्ण करून घ्या. त्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतो आहे, या नंबरवर संपर्क करा. व्हॉट्सअपला मेसेज करत असताना तुमचं नाव, तुमचा जिल्हा, त्यासोबत तुमचं एज्युकेशन आणि ब्रॅकेटमध्ये GDCA 2026 असं टाईप करा. फी स्ट्रक्चर तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड केलं जाईल. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, ज्यांना शक्य असेल त्यांनीच बॅच जॉईन करा. कारण शेड्यूल सुरू होणार आहे. मग सांगू, बघू, करू, नंतर सांगतो, नंतर जॉईन करतो, तितकासा आपला वेळ आता राहिलेला नाहीये. एक गोष्ट लक्षात घ्या. का तर ती तुम्हाला आता मी पुढे सांगणार आहे. बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा, विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ठरवलं आहे परीक्षा द्यायचं, किंवा काही नवीन विद्यार्थी असतील, सर आम्हाला या परीक्षेबद्दलचं काही माहितीच नाही हो, आम्ही कुठेतरी ऐकलं होतं. विद्यार्थी असतील, काही नवीन विद्यार्थी असतील, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी GDCA परीक्षा ही तुम्ही का देता आहात हे पहिलं तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा. किंवा मी सांगितलंय म्हणून परीक्षा द्या असं नका. मित्राने सांगितलंय म्हणून परीक्षा द्या असं नाही. मैत्रिणीने सांगितलंय म्हणून परीक्षा देताय का? किंवा आमच्या रिलेटिव्हमध्ये सांगितलंय कोणी म्हणून परीक्षा आम्ही देतोय का? आमच्या सर किंवा मॅडमने आम्हाला सांगितलंय बाबा ही परीक्षा आहे, ही तू दे, म्हणून तुम्ही परीक्षा देत असाल. पण त्याआधी तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला विचारा की ही परीक्षा मी का देतो आहे, बरोबर की नाही? कारण आपण अर्धवट माहिती ऐकतो आणि मग त्यावरतीच आपण विश्वास ठेवतो, बरोबर. मी तुम्हाला अगदी डिटेल्समध्ये सगळ्या माहिती देत असतो. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो टेन्शन घेऊ नका. निर्णय तुमचा आहे, विश्वास कोणावर ठेवायचा कोणावर नाही. पण आम्ही आमचं कार्य या ठिकाणी पार पाडत राहणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा. बघा, GDCA परीक्षा ही कुणासाठी आहे हे पहिलं समजून घ्या. तुम्ही कोणत्याही शाखेतील असलात, म्हणजे आर्ट्स असेल, सायन्स असेल, कॉमर्स असेल, एनी ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकतात. एक गोष्ट लक्षात घ्या. बघा, GDCA परीक्षा ही नक्की कोणी द्यावी? ज्या विद्यार्थ्यांना एक सहकारी संस्थेमध्ये, बघा आता आपल्याकडे भरपूर साऱ्या सहकारी संस्था आहेत, सहकारी बँका आहेत, पतसंस्था आहे, कृषी उत्पन्न समित्या आहे, हातमाग यंत्रणा आहे, साखर कारखाने आहे, दूध व्यवसाय संघटना आहे. तर ह्या प्रत्येक संस्थांमध्ये एक पदभरती जाहिराती येत असतात. मग लिपिक पद असेल, कनिष्ठ वरिष्ठ पदं असतील, व्यवस्थापक मंडळांची पदं असतील, सेक्रेटरीची पदं असतील. तर ह्या पदांसाठी जे ॲडिशनल तुम्हाला एज्युकेशन विचारलं जातं, जे शिक्षण डिग्री विचारली जाते, तर त्यामध्ये तुम्हाला GDCA हा कोर्स कंपल्सरी केलेला असतो. एक गोष्ट लक्षात ठेवा. मग असे विद्यार्थी जर बँकिंग सेक्टरला, संस्थेमध्ये लिपिक वरिष्ठ कनिष्ठ पदावर, सेक्रेटरी पदावर त्या ठिकाणी कार्य करू इच्छित असेल, किंवा अर्ज त्या परीक्षेसाठी तुम्ही सादर करू इच्छित असेल, तर त्याआधी तुमच्याकडे GDCA प्रमाणपत्र असणं खूप गरजेचं आहे. उदाहरण द्यायचं ठरलं तर जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या जाहिराती येत असतात, तर त्यामध्ये तुम्हाला GDCA सर्टिफिकेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन्समध्ये विचारलं जातं. मग अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा देणं तितकंच गरजेचं आहे. त्यासोबत ज्या विद्यार्थ्यांना एक सर्टिफाईड ऑडिटर व्हायचं असेल, ज्यांना एक प्रमाणित लेखापरीक्षक व्हायचं असेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी ऑडिट पॅनल असतं. तर त्या ऑडिट पॅनलसाठी तुम्हाला विभागाने GDCA प्रमाणपत्र, मूळ ओरिजिनल GDCA प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करावं लागतं, म्हणजे ऑनलाईन. ओके. आणि मग इतर काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतात तो पार्ट नंतरचा असतो. पण तुम्हाला जे तुमच्याकडे GDCA प्रमाणपत्र असणं खूप गरजेचं आहे ऑडिट पॅनल नोंदणीसाठी. आणखीन पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा, जे विद्यार्थी किंवा कर्मचारी वर्ग ऑलरेडी सहकारी संस्थेमध्ये कार्यरत आहेत, मग त्या विद्यार्थ्यांना पुढे बढती, प्रमोशन, इम्प्लिमेंटसाठी GDCA सर्टिफिकेट कंपल्सरी केलेलं असतं विभागाने. त्यामुळे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही GDCA परीक्षा खूप आणि खूप महत्त्वाची आहे. पण त्यासाठी तुम्हाला तितका पुरेसा बँकिंग क्षेत्रातला किंवा इतर काही ज्या ठिकाणी नावाजलेल्या संस्था असतात, तर त्या संस्थांच्या जी पदं असतात त्या पदा रिलेटेडही तुमच्याकडे अनुभव असणं आवश्यक आहे. काही संस्थांसाठी फ्रेशरही वॅकन्स्या निघत असतात.
पण जर काही विद्यार्थी ऑडिट पॅनलसाठी इच्छुक असतील तर त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या, परीक्षा दिल्यानंतर क्वालिफाईड झाल्यावरती लगेच तुम्ही CA चार्टर्ड अकाउंटंट फर्म जॉईन करणं आवश्यक आहे, कारण पॅनल नोंदणीसाठी तुम्हाला 3 वर्ष ऑडिट असिस्टंटचा अनुभव असणं खूप गरजेचं आहे आणि असा CA का जो सहकार विभागाच्या पॅनल लिस्टेड आहे, याच CA कडे तुम्हाला काम करायचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमचं निर्णय निश्चित असेल, तुमचं नियोजन निश्चित असेल तर तुम्ही नक्कीच या परीक्षा द्या, मी तुम्हाला सजेस्ट करेन. ओके, पण तेवढासा पुरेसा आपल्याकडे वेळ पण देणं तितकंच गरजेचं आहे की नाही. मग आता परीक्षा तुम्हाला का द्यायच्या आहेत या गोष्टी व्यवस्थित क्लिअर झाल्या. मग परीक्षा देण्यासाठी तुम्ही जर आता निर्णय घेतला असेल, मग आता अभ्यास खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की नाही. मग सर अभ्यास कसा करावा, आम्ही तर नवीन आहोत, आम्हाला याबद्दल काही माहितीच नाही आहे, म्हणून तुमच्यासाठी मी खास महत्त्वपूर्ण 2 फेब्रुवारीपासून मी एक बॅच सुरू करतो आहे. त्यामुळे कुठेही वेळ वाया घालवू नका. ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट अटेम्प्टमध्ये परीक्षा क्वालिफाईड व्हायचं आहे, तुमचा जॉब देखील आहे, तुम्ही गृहिणी देखील आहात, पण या सर्व गोष्टी तुम्ही सांभाळून परीक्षेसाठी अगदी 100% सांगतो, परीक्षेसाठी तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी परिपूर्ण असा अभ्यास कराल या बॅचमधून. कारण मी परीक्षा ओरिएंटेड येणारे महत्त्वाचे कंटेंट, मुद्दे, टॉपिकच त्या ठिकाणी डिस्कस करत असतो आणि मुद्दे महत्त्वाचे त्या ठिकाणी आपण घेत असतो आणि सरावासाठी काही महत्त्वाच्या तुम्हाला ॲक्टिव्हिटीज असतात त्या आम्ही त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो. त्यामुळे जे विद्यार्थी जॉईन होतील त्यांना या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आता पुढे व्यवस्थित समजतील. महत्त्वाची गोष्ट, अभ्यासासाठी तुम्हाला कमीत कमी 2 तासच द्यायचा आहे, जास्त नाही. टेन्शन आपल्याला घ्यायचंच नाहीये. तुम्ही फ्री माइंडली अभ्यास केला ना तर नक्कीच तुम्हाला परीक्षा ही खूप सोपी जाते. पण आमचं होतंय काय, आम्ही काहीतरी कुठेतरी निगेटिव्ह ऐकत बसतो, त्याच्यातच आमचे सतत विचार करत बसतो, सर एज्युकेशनमध्ये खूपच गॅप पडला आहे, आम्ही जॉब करतो आहे पण आम्हाला अभ्यासाला वेळच मिळत नाही आहे. ठीक आहे, काही दिवसापर्यंत ही कारणं थोडेसे बाजूला ठेवा. आता जसा तुम्ही विचार करताय ना, सर अभ्यासाला वेळ मिळत नाही आहे, परीक्षा खूप अवघड आहे, मे महिन्यामध्ये ही परीक्षा होणार आहे, मग आमच्याकडनं अभ्यास कव्हर होईल का, हे विचार करत बसण्यापेक्षा तेवढ्या जो तुम्ही विचारासाठी कालावधी लावताय त्या कालावधीमध्ये तुम्ही हा विचार करा की आता माझ्याकडे फेब्रुवारी आहे, मार्च, एप्रिल, ओके, या 3 महिन्यामध्ये परीक्षा जरी तुमची मे महिन्यामध्ये 26, 27, 28 ला परीक्षा होणार असली तरी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या 3 महिन्यामध्ये मी स्वतः अभ्यासासाठी किती वेळ देणार आहे. मी तर सांगितले 2च तास द्या. 2 तास म्हणजे कंटिन्यू 2 तास बसा असं नाही. ज्यांना सकाळी 1 तास शक्य असेल त्यांनी सकाळी 1 तास द्या, ज्यांना संध्याकाळी 1 तास शक्य असेल त्यांनी संध्याकाळी 1 तास द्या. म्हणजे दिवसभरामध्ये तुम्ही 2 तास कंपल्सरी करा. आणि शक्यतो सकाळचं जे तुम्ही रीडिंग करणार आहे, वाचणार आहे, त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. एक गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे शेड्यूल कसं करा, ठीक आहे, काही विद्यार्थ्यांचं जॉबचं टायमिंग थोडंसं मागे पुढे असेल, पण मॉर्निंगला तर प्रत्येकालाच त्या ठिकाणी वेळ मिळतो, थोडंसं लवकर उठा आणि त्यानुसार जर तुमच्या अभ्यासामध्ये सातत्यता असेल तर मी सांगतो तुम्हाला ही परीक्षा खूप आणि खूप सोपी जाणार. चला, जर या विद्यार्थ्यांना जर तुम्ही सेल्फ स्टडी करणार असाल तर या पद्धतीने अभ्यासाचं तुम्ही नियोजन करा. पण ज्यांना सर नाहीच शक्य होत आहे तर तुम्ही आपली बॅच जॉईन करा, कारण ह्या बॅचमधून मी तुम्हाला अगदी डिटेल्समध्ये पहिल्याच आपल्या सेक्शनमध्ये मी तुम्हाला अभ्यास कसा करायचा याचा पूर्ण आराखडा तुम्हाला देणार आहे. आणि आपल्या पाठीमागच्या ज्या बॅचेस चालू आहेत त्यांना सुद्धा आता पुढील जे काही 3 महिने आपल्या हातात आहे तर बरेचसा सिलेबस आपला त्या ठिकाणी कव्हर झालेला आहे. तर त्या 3 महिन्यामध्ये आता आपल्याला पुढचं फक्त इम्पॉर्टंट सिरीजचे टॉपिक सेक्शन क्वेश्चन जे आपण परीक्षा ओरिएंटेड येणारे महत्त्वाचे कंटेंट मुद्देच आपण त्यामध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामुळे जे नव्याने विद्यार्थी असतील तर त्यांनी सुद्धा टेन्शन घेऊ नका. 31 जानेवारीपर्यंत प्रशांत क्लासेसची बॅच जॉईन करा. लवकरात लवकर संपर्क साधा. फीस अगदी माफक आहे, टेन्शन घेऊ नका. ज्यांना शक्य असेल त्यांनीच बॅच जॉईन करा. एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअरमध्ये सांगतो, तुम्ही जर सर्व अभ्यासासाठी तयार असणार तर मी तुम्हाला नक्कीच परीक्षा ओरिएंटेड अगदी कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा, महत्त्वाचे मुद्दे कसे अभ्यासायचे, एक्सप्लेनेशन जे तुम्हाला परीक्षेला उत्तरांमध्ये गरजेचं असतं ते कशा पद्धतीने मुद्दे आपल्याला एक्सप्लेन करायचे आहेत
हे अगदी तुम्हाला सोप्या साध्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे. त्यामुळे पाठांतर रट्टामार पद्धत आपल्याला बाजूलाच ठेवायची आहे. कोणी पाठांतर करत बसू नका, रट्टामार करत बसू नका. ते आपलं वय नाहीये पाठांतर आणि रट्टामार करण्याचं, बरोबर. आणि साध्या भाषेत जर कन्सेप्ट तुम्हाला जर त्या ठिकाणी मी समजून सांगणार असेल तर तुम्ही सुद्धा अभ्यासासाठी रेडी असणं खूप गरजेचं आहे. तर जे काही आता डेलीचं मी रुटीन मगाशी सांगितलं आहे, ज्यांना नाईटला शक्य असेल त्यांनी नाईटला 1 तास करा, ज्यांना मॉर्निंगला शक्य असेल तर त्यांनी मॉर्निंगला 1 तास करा. पण हे डेली तुमचं रुटीन त्या ठिकाणी चालू असणं खूप गरजेचं आहे. आणि मी तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटीज देणार आहे अभ्यासासाठी. तेवढ्या मला फक्त तुम्ही व्यवस्थित कंप्लीट करून द्यायच्या आहेत. मग तुम्ही जॉब सांभाळून देखील या सर्व गोष्टी त्या ठिकाणी करू शकता. इथे महत्त्वाचा मुद्दा लक्षात. मग आता कोणीही असा विचार करणार नाही की सर अभ्यासासाठी वेळ मिळेल का, अभ्यास कंप्लीट होईल का, कारण संधी तुमच्या समोर उभी आहे. आता त्या संधीचं तुम्ही कशा पद्धतीने वापर करायचा आहे हे तुमच्या हातात आहे. नंतर पुढे एक्स्ट्राचा अभ्यास करत बसण्यापेक्षा आतापासूनच व्यवस्थित नियोजनबद्ध अभ्यास करणं ही तितकंच तुमचं गरजेचं आहे. आणि आपल्याला पूर्ण 5-5, 6-6 तास बसायचं नाही. कोणी सांगितलं तुम्हाला 5-5, 6-6 तास अभ्यास करत बसा म्हणून? पण आपण काय करतोय ते आपलं धोरणच आपण निश्चित करून टाकतो. नाही सर आम्ही कंटिन्यू दिवसभर अभ्यास करतो. कशाला कंटिन्यू दिवसभर अभ्यास करायचा आहे? बरोबर की नाही? फ्री माइंडली अभ्यास करा ना. फ्री माइंडली अभ्यास. फ्री माइंड अभ्यास म्हणजे काय की आपल्या मनामध्ये कोणतंच टेन्शन नको. जो टॉपिक तुम्ही वाचणार आहेत अगदी मनापासून वाचा, तर तुम्हाला पॉईंट क्लिअर होणार. नाही तर काय आम्ही वाचतोय आणि आपलं अर्ध मन बाहेर फिरतंय, त्याला अर्थ नाही राहत. किंवा आम्हाला करायचंय म्हणून करतो अभ्यास, त्याला अर्थ नाही. याला अभ्यास नाही म्हणत. तुम्ही जो टॉपिक वाचणार आहे त्या टॉपिकचं आपल्याला कशा पद्धतीने उत्तर लिहिता येणार आहे, तो टॉपिक आपण कशा पद्धतीने समजून घेता येणार आहोत, या टॉपिकमध्ये नक्की काय दिलं आहे, हे जर तुम्ही आधी मनात प्रश्न निर्माण केले तर तुम्हाला त्या अभ्यासात गोडी लागणार आहे. नाहीतर रट्टामार पद्धत आपली चालूच असणार आहे. मग ते काहीच समजणार नाही, काहीच नाही. मग तुम्ही कुठेही जॉईन करा, काहीच कळणार नाही. तुमची मानसिकता पहिली तुम्ही तयार करणं तितकंच गरजेचं आहे. बघा परीक्षा कुणाला द्यायची आहे? तुम्हाला. पास कुणाला व्हायचं आहे? तुम्हाला. बरोबर. सर्टिफिकेटची आवश्यकता कुणाला आहे? तुम्हाला. मग अभ्यास पण तुम्हालाच करावा लागणार की नाही? मग अभ्यास करून घेण्यासाठी आम्ही इथे आहोत, पण अभ्यास करणं ही तुमचीही तितकीच जबाबदारी असणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, कारण मी ज्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला देणार आहे त्या तुमच्या फायद्यासाठी असणार आहे. त्यामुळे तुम्ही जर त्या वेळेत कंप्लीट करून दिल्या तर नक्कीच तुम्हाला परीक्षेला जे काही मार्क मिळणार आहे त्यामध्ये तुम्हाला बदल दिसेलच. पण मी ज्या वेळी ज्या कन्सेप्ट तुम्हाला सांगणार आहे, कंप्लीट करून द्यायला सांगणार आहे, त्यावेळेस तुमची जबाबदारी आहे की तुम्ही ती मला वेळेत कंप्लीट करून द्या. परीक्षेसाठी माध्यम काय आहे हो? परीक्षेसाठी माध्यम काय आहे? परीक्षेसाठी माध्यम आहे मराठी आणि इंग्रजी. पण सर आम्ही फॉर्म भरताना मराठी निवडलंय, फॉर्म भरताना इंग्रजी निवडलंय. ठीक आहे, तुम्ही फॉर्म भरताना कुठे ऑप्शन आहे तुम्हाला मराठी आणि इंग्रजी? परीक्षेचं माध्यम कुठेच नाहीये. त्यामुळे उगाच काहीतरी कुठेतरी चुकीचं ऐकू नका. परीक्षेसाठी माध्यम तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरताना येत नाही, हे लक्षात घ्या. त्यासाठी जे तुम्ही स्क्रीनवरती पाहतात ना फॉर्म फिलअप करताना, ते स्क्रीनचं ट्रान्सलेशनचा ऑप्शन आहे. इंग्रजी तुम्हाला व्यवस्थित समजत नसेल तर तुम्ही ते मराठीत पहा. त्यासाठी ते ट्रान्सलेशनचं ऑप्शन आहे मराठी आणि इंग्लिश. ते तुमचं परीक्षेचं माध्यम नाही आहे. ज्यावेळेस तुमची 26, 27, 28 मे 2026ला परीक्षा घेणार आहे तर त्या परीक्षेच्या संदर्भातील ज्या काही क्वेश्चन पेपर तुम्हाला देणार आहे त्या क्वेश्चन पेपर दोन्ही माध्यमांमध्ये असणार आहे, मराठी आणि इंग्रजी. मग तुम्ही जर आत्तापासनं एखाद्याला इंग्रजी अवघड वाटत असेल ना, काही टेन्शन घेऊ नका ना, मराठीत लिहा ना. मराठीत तर व्यवस्थित लिहू शकतात की नाही तुम्ही? आणि मी आहेच, टेन्शन घेऊ नका. मी अगदी सोप्या साध्या भाषेमध्ये सगळे कंटेंट मुद्दे पॉईंट तुम्हाला सांगणार आहे. पाठांतर रट्टा करण्याच्या मागे लागूच नका. कमीत कमीत वेळामध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव त्या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. तर एक गोष्ट लक्षात घ्या, मराठी शक्य असेल तर मराठीत व्यवस्थित सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येतील. एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगतो. ज्यांना इंग्रजी शक्य असेल त्यांनी इंग्रजीत लिहा, काही प्रॉब्लेम नाहीये. पण जर तुम्ही एका उत्तरपत्रिकेमध्ये मराठी लँग्वेज लिहिणार असाल तर शेवटपर्यंत त्या उत्तरपत्रिकेमध्ये तुम्हाला मराठीतच लिहायचं, ही अट मात्र त्या ठिकाणी असते. एक गोष्ट लक्षात घ्या. नाही तर अर्ध इंग्रजी आणि अर्ध मराठी असं चालत नाही.
म्हणून जर मराठीत अभ्यास करणार असेल तर मराठीत लिहा, इंग्रजीत अभ्यास करणार असेल तर इंग्रजीत लिहा. जो सेकंड पेपर आपला अकाउंट्सचा असतो त्या परीक्षेला म्हणजे अकाउंट्सच्या पेपरला तुम्हाला कॅल्सी अलाउड नाहीये. मग सर आम्ही कुठेतरी ऐकलं होतं, मग यांनी असं सांगितलंय परीक्षेला कॅल्सी अलाउड आहे, त्यांच्या जबाबदारीवर तुम्ही घेऊन जा. पण मी नियमाने सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो. ओके, ही त्यामुळे सेकंड पेपरला परीक्षेला कॅल्सी अलाउड नाहीये. पॉइंट क्लिअर? ठीक आहे. परीक्षेचं माध्यम क्लिअर झालं. परीक्षेसाठी अकाउंट्सच्या पेपरसाठी जो महत्त्वाचा नियम होता तोही व्यवस्थित कळाला. नंतर पुढे जाऊया पासिंग कॅटेगरीकडे. सर आम्हाला परीक्षेला पासिंग किती आहे हो? परीक्षेला पासिंग किती आहे? बघा, प्रत्येक विषयाला तुम्हाला 40% मार्क पडलेच पाहिजे. पण मी आपल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो, आपल्या प्रत्येक बॅचच्या मुलांनी आपल्या डोक्यामध्ये एकच फिट करायचं आहे की मला 100 पैकी 50च्या पुढे मार्क कसे पडतील. येते लक्षात? 50च्या पुढे मार्क कसे पडणार. ओके, तुम्ही तुमचा जॉब वर्किंग सगळं सांभाळून अभ्यास करणार, टेन्शन घेऊ नका. फक्त ज्या ऍक्टिव्हिटीज देतोय तेवढंच व्यवस्थित अभ्यासा. एक्स्ट्रा तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही तुमच्या पातळीवर वाचा, त्यात काही अडचण नाहीये. पण मी जे देतोय ते व्यवस्थित अभ्यासा. ओके, चला इथपर्यंत आता परीक्षेचं माध्यम, परीक्षेचा पासिंग कॅटेगरी. परीक्षेसाठी एकूण टोटल तुम्हाला 6 विषय. पहिला पेपर गृहनिर्माण संस्थेचा, दुसरा पेपर जमा खर्च अकाउंट, तिसरा पेपर सहकारी संस्थेचं लेखापरीक्षण, चौथा पेपर सहकाराचा इतिहास तत्व व्यवस्थापन, पाचवा पेपर सहकार कायदे इतर कायदे, 6वा पेपर सहकारी बँक व्यवसाय पतसंस्था. असे महत्त्वाचे टोटली तुम्हाला 6 विषय GDCA परीक्षेसाठी द्यायचे आहे. मग आता अभ्यासासाठी तयार असणार. मनातील भीती दूर झाली. परीक्षा खूप सोपी असते, काही अवघड नाहीये. मित्रांनी फॉर्म भरलाय, माझ्या मैत्रिणी फॉर्म भरलाय, मग आम्ही दोघं मिळून अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, करा, काही अडचण नाहीये. पण तुम्ही तुमच्या पातळीवरही तितकाच अभ्यास करणं आवश्यक आहे की नाही? नाही तर आपण मित्राला सजेस्ट करत बसतो आणि तो पास होऊन जातो आणि आपण फेल होतो. असंही त्या ठिकाणी बऱ्याच वेळा घडताना आपल्याला बघायला मिळतं. आहे आपला अभ्यास आणि आपण या भूमिकेत आपण राहणं खूप गरजेचं आहे. पण वेळ वाया घालवू नका, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. सांगू, बघू, करू, विचार करतोय या भूमिकेत राहू नका. अगदी मग तुमचा एप्रिल महिना येईल, मग तुम्ही म्हणाल की सर आता 1 महिन्यावर परीक्षा राहिली आहे, मग आता अभ्यास कसा करू? नियोजन सांगितलं आहे. 2 फेब्रुवारीपासून आपण बॅच सुरू करतो आहे, तर 2 मे पर्यंत आपली बॅच असणार आहे. या बॅचमध्ये मी तुम्हाला परीक्षेच्या संदर्भातलेच महत्त्वाचे टॉपिक, कंटेंट, मुद्दे घेणार आहे. सरावासाठी काही महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटीज देणार आहे. तेवढ्या मात्र तुम्ही मला वेळेत कंप्लीट करून देणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त एक्स्ट्रा तुम्ही काही अभ्यास करू नका, एवढं मी तुम्हाला खात्रीशी सांगतो. हा, पण ज्यांना जर करायचा असेलच की चला बाबा नाही ऐकायचं आम्हाला, आम्ही आमच्या पातळीवर एक्स्ट्राचा अभ्यास करणार आहे, ठीक आहे. वैयक्तिक तुमचा निर्णय घ्यायची जबाबदारी तुमची असते. अभ्यासाला सुरू करणार असाल तर विद्यार्थी मित्रांनो, पहिलं एकदा व्यवस्थित GDCA परीक्षा मे 2026चा फॉर्म फिलअप करा, अभ्यासाला सुरू करा. 31 जानेवारीपर्यंत आपल्या प्रशांत क्लासेसच्या बॅचचे ॲडमिशन्स आहेत, त्यामुळे लवकरात लवकर ॲडमिशन कंप्लीट करा. ही बॅच तुमच्यासाठी खूप आणि खूप महत्त्वाची आहे. परीक्षा द्यायची आहे, तुम्हाला कळालं आहे की मला परीक्षा का द्यायची आहे, मग तुमचं अभ्यासाचं नियोजन तुम्ही तयार करणं तितकंच गरजेचं आहे. हा खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. त्याच्यामुळे आपण काय होतंय की आपला अभ्यास एक सुरू करतो आणि जर तुम्ही अभ्यास सुरू केलाच नाही तर तुम्हाला पुढच्या कन्सेप्ट कळणारच नाहीये. आमचं होतंय काय, आम्ही मार्केटमधनं पुस्तकं आणतोय, रट्टा मारतोय, पाठांतर करतोय, त्याच्यामध्येच आम्ही अडकत पुढे जातो आहे. पण नंतर अशी वेळ येते की सर हे काहीच कळत नाही. त्यातलं काय वाचावं, काय नाही वाचावं हे तुम्हाला कळणंही तितकंच गरजेचं आहे की नाही? एवढे जाडजाड पुस्तकं वाचत बसण्याची काय गरज पडली आहे तुम्हाला? जे महत्त्वाचं आहे तेच वाचा. वेळेमध्ये त्या गोष्टीचा सराव करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. कारण आपल्याकडे होतं काय आहे की आम्ही त्या गोष्टी नीट समजून घेतच नाही आणि त्या समजून घेण्याची आमची मानसिकताच नसते. मग उगाच हे काहीतरी सांगताय, हे फार हुशार झाले का, मग खूप थेरी सोपी आहे, मग थेरी आम्ही कव्हर करून घेऊ, या भ्रमात राहू नका. वाचा, कन्सेप्ट समजून घ्या. जरी तुम्हाला येत असलं, तुम्ही हुशार असलात तरी ते वाचा रे, सराव करा रे त्याचा. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला येतंय, मला माहिती आहे तुम्ही हुशार आहात,
पण त्या मधल्या कालावधीमध्ये त्याची एक रिव्हिजन होऊ द्या. मधल्या कालावधीमध्ये त्या गोष्टी तुमच्या हाताखालनं जाऊ द्या, सरावातनं त्या होऊ द्या. बघा, त्याचा तुम्हाला पुढे नक्कीच फायदा होणार आहे. ह्या मी गोष्टी तुम्हाला क्लिअरपणे सांगतोय. मग बॅक लागणाऱ्या विद्यार्थ्यांना कळत असेल की आता काय झालं. आम्ही त्यावेळेस जर नीट सराव केला असता तर आम्हाला आता त्याचा नक्कीच फायदा झाला असता. ठीक आहे, असो. हे बघा, अपयश यश हे येतच असतं. पण जी आता आपल्या पुढं संधी उपलब्ध आहे, त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. त्या संधीचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे. ही संधी आपल्याला कुठे वाया घालवायची नाही आहे. म्हणून 3 महिने खास तुमच्यासाठी, 3 महिने खूप महत्त्वाचे आहे. पटापट परीक्षेचे फॉर्म फिलअप करायचे आहे आणि लवकरात लवकर अभ्यासाला सुरू करायचं आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी बॅच जॉईन करा. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट देतो. विषय कळाले, परीक्षेचं माध्यम कळालं, परीक्षेसाठी आवश्यक असणारी ज्या काही गोष्टी तुम्हाला अभ्यासासाठी आहेत त्या गोष्टी मी व्यवस्थित क्लिअरपणे सांगितल्या. जॉईन करायचे असेल तर 31 जानेवारीपर्यंत बॅच ॲडमिशन कम्प्लिटली करून घ्या. 2 फेब्रुवारीपासून आपण बॅच सुरू करतो आहे. माफक फीज आहे. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.